या जगामध्ये जे काही माणसं होतात, पृथ्वीवरती जे काही माणसं जन्माला येतात, त्या माणसांचं जे जीवन आहे ते जे जगतात आणि जगून मेल्यानंतर, जगून प्रत्येक माणूस जगल्यानंतर मरतोच की नाही, बरोबर आहे की नाही? पुनरपि जननम पुनरपि मरणम, प्रत्येक माणूस मरतो, प्रत्येक माणूस जन्माला येतो. परंतु या पृथ्वीवरती अनेक माणसं जन्माला आली आणि अनेक माणसं मेली. परंतु या पृथ्वीच्या पोटी असे काही रत्न जन्माला आले, ते रत्न जन्माला आल्यानंतर मेलेच नाही. विठ्ठला विठ्ठला, तुम्ही आम्ही जन्माला आलो, जन्माला आल्यानंतर तुम्ही आम्ही मरणार आहोत. विको जरा जास्तच होते. तुम्ही आम्ही मरणार आहोत. तुम्ही आम्ही असं जगतो की मेल्यानंतर कुणाला आठवणच राहत नाही. तुमचं आमचं जीवन असं आहे, कारण की जगत असताना आठवण राहावी असं कधी जगलोच नाही. पाठीमागे काहीतरी उपयुक्तता, आपला समाजाला काहीतरी उपयोग व्हावा, किंवा आपल्या घराला तरी उपयोग व्हावा. काही काही माणसं तर अशी जगतात, मरायला आल्यानंतर मरण देवाकडे मागतात. स्वतः तर मागतातच मागतात, पण ज्या घरामध्ये जन्माला आला त्या घरामधली माणसं सुद्धा त्याचं मरण देवाकडे मागतात. मी नाही म्हणत, ज्ञानोबा म्हणतात. मी नाही म्हणत तुमच्या घरातली माणसं तुम्ही मारावं असं म्हणतात. मी कशाला म्हणू? तुम्ही म्हणा मारा, तुम्हाला काही कळतं की नाही? घरातली माणसं कसं काय मरावं म्हणून देवाकडे नमस्कार नाहीत करणार. पण ज्ञानोबारांचे शब्द आहेत. ज्ञानोबा म्हणतात, नवसी होती तरी माझी आणि त्यांनी, जे आपल्या पोटी जन्माला आलेले आहेत, आपल्या घरामध्ये जन्माला आलेले, किंबहुना ज्यांना आपण जन्म दिला असे लोक सुद्धा आपण मरावं ह्याच्यासाठी देवाकडे नमस्कार करतात. हे तुमचं आमचं जीवन आहे. विठाला विठाला. म्हणून आपल्या जीवनाची उपयुक्तता ना आपल्याला आहे, ना कुटुंबाला आहे, ना घराला आहे, ना गावाला आहे, ना तालुक्याला आहे. आपला उपयोग कुणालाच नाही. आपण जन्माला ना आपलं कल्याण करता आलं नाही आपल्याला. स्वतःच सुद्धा कल्याण माणसाला करता येत नाही. स्वतःचा सुद्धा घात करणारी माणसं आहेत. विठाला म्हणून परमार्थामध्ये सांगितलं जातं की स्वतःचं कल्याण करणारं मानवी जीवन आहे. स्वतःचं कल्याण करणार मानवी जीवनाच्या व्यतिरिक्त कोणतंही जीवन स्वतः कल्याण करून घेऊ शकत नाही. त्यांच्या पूर्वपुण्याने त्यांचं कल्याण होत असेल. काही जनावर असे आहेत, ते साधू संतांच्या संगतीमध्ये येऊन त्यांना मोक्ष मिळाला. ज्ञानोबारांच्या संगतीमध्ये रेडा आला आणि रेड्याची समाधी झाली. ज्ञानोबारांच्या संगतीमध्ये रेडा आला, रेड्याची समाधी झाली. तुम्ही आम्ही साधू संतांच्या संगतीमध्ये जाऊन रेडेच राहतो. विठाला काही जनावरांचं सुद्धा कल्याण होतं, उद्धार होतो. भगवान बाबांच्या संगतीमध्ये गंगूबाई नावाची घोडी आली आणि त्या घोडीचा सुद्धा उद्धार झाला, किंबहुना त्या घोडीला देवत्व प्राप्त झालं. त्या घोडीसाठी मंदिर झालं, त्या घोडीची समाधी झाली. हे घोड्यांना समजलं पाहिजे. विठ्ठला छत्रपती शिवाजी महाराजांच्या संगतीमध्ये कुत्रा आला. कुत्रा काय सामर्थ्य असतं एखाद्या सत्पुरुषाचं, महापुरुषाचं. त्या छत्रपती शिवाजी महाराजांनी देह ठेवल्यानंतर ज्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांना अग्नी दिला जात होता, त्या कुत्र्याने त्या चितेमध्ये उडी घेतली. कुत्र्याने चितेमध्ये उडी घेतली. आपल्या बायका सुद्धा घेत नाहीत. बायको मध्ये थांबा मला सोडा, माझं राहून तरी काय होणार आहे? ते गेले, आता माझं या जगामध्ये काय आहे? सोडा. विनाकारण माणसं तिला धरतात. थोडीशी मोकळी सोडून पहा. सोडा ना मोकळी. जाईल का चितेपर्यंत? नाही, चितेपर्यंत जाणार नाही. कारण की हा जगाचा नियम आहे. तुमचं आमचं ते जीवन आहे. तुमचं आमचं ते काय कमवलं आपण जीवनामध्ये. काही माणसाची 10वी सुद्धा होत नाही. तो कोरोनाच्या कालखंडामध्ये श्रीमंत माणसं मेली आणि श्रीमंत माणसं मेल्यानंतर
अमेरिकेमध्ये एक मुलगा आणि सून होते आणि कोरोनामध्ये वडील वारले. कोट्याधीश संपर्क केला, म्हणे तुमचे वडील आता वारलेत, या अग्नी डाग द्यायला. ते म्हटले तुम्हीच द्या, काय त्याचा चार्ज असेल तर सांगा. अग्नी डाग देण्याचा काही चार्ज असेल तर. एवढ्या पाणी पाजायला तरी या. ते म्हटले पाणी तुम्हीच पाजा, एक बिस्लरी विकत घ्या पाजा. ते म्हटले कमीत कमी चप्पी करायला तरी. तर म्हटलं वारकाला सांगा कोणीतरी घेऊन यायला आणि त्याची चप्पी करून दे म्हणून. हे तुमच्या आमच्या जीवनामध्ये कमवलेलं आहे. विठाला विठाला पण मानवी जीवन असं आहे, ते स्वतःचा उद्धार करून देणार आहे मानवी जीवन. हे मानवी शरीर, या शरीराची बनावटच अशी आहे की माणूस हा आहे त्या स्थितीपासून भगवंताच्या जवळ जाऊ शकतो. या शरीराला बनवलं गेलं तसं. या जगामध्ये प्रत्येक पदार्थ कोणत्या ना कोणत्या निमित्ताने बनवलेला असतो आणि त्याचं काहीतरी कर्तृत्व असतं, त्याचा काहीतरी उपयोग असतो. एखादी चांगली गाडी बनवली तर ती आरामदायी असते, बरोबर आहे. बैलगाडीत बसलं तर आरामदायी नाही, तिची किंमतही तशीच आहे, तिचं मूल्यही तसंच आहे, तिला बनवायला लागणारा खर्चही तसाच आहे, तिला लागणारे स्पेअर पार्ट जे आहेत तेही तसेच आहे. म्हणून चांगली वस्तू बनवत असताना तिचं मेंटेनन्स जास्त आहे, बनवण्यासाठी कष्ट आहे, मेहनत आहे, बुद्धी आहे, या सगळ्या गोष्टी खर्च कराव्या लागतात, तेव्हा कुठेतरी एखादी चांगली वस्तू निर्माण होते, तयार होते. तसं हे मानवी शरीर तयार करण्यासाठी किंबहुना प्राप्त होण्यासाठी अनेक जन्माचं पुण्य, अनेक जन्माचं कर्म, अनेक जन्माचं संचित, त्या संचितामुळे हा मानवी देह मिळाला आणि हा मानवी देह मिळाल्यानंतर या देहामध्ये परमात्म्याला जाणून घेण्याचं सामर्थ्य त्या परमात्म्यानेच ठेवलं. थोडं सुंदर शरीर दिलेलं आहे, मन दिलेलं आहे, बुद्धी दिलेली आहे. तर या बुद्धीच्या जोरावरती, तुमच्या मनाच्या जोरावरती, तुमच्या अंतकरणाच्या जोरावरती तुम्ही भगवंताला जाणून घेऊ शकता. उद्धरेल आत्मनात्मानं नात्मानमवसादयेत आत्मयो ह्यात्मनो बंधुरात्मैव पुरात्मनः. स्वतःचा नाश करू नका, स्वतःचा उद्धार करून घ्या. हा वारकरी संप्रदाय. तुम्हाला कोणाचं शिष्य करत नाही वारकरी संप्रदाय, तुम्हाला कोणाच्या पाया पडायला सांगत नाही वारकरी संप्रदाय. वारकरी संप्रदाय सांगतो तुम्ही तुमचा उद्धार करू शकता. या जगाच्या पाठीवरती असा एकही संप्रदाय नाही की तो तुम्हाला सांगू शकतो तुम्ही तुमचा उद्धार करू शकता. या जगातले सगळे संप्रदाय जे आहेत ते संप्रदाय सांगतात आमच्या पाठीमागे या, आमचा भक्त व्हा, आम्हाला दक्षिणा द्या, आम्हाला गुरु माना. हे जगातले संप्रदाय सांगणार आहे. पण वारकरी संप्रदाय एकमेव असा आहे की या संप्रदायामध्ये तुम्ही कुणीही या आणि कुणी संत व्हा, किंबहुना स्वतःचा उद्धार करून घ्या. या रे लहान थोर,
सारे लहान थोर, या ती भलती नारी नर, करावा विचार न लगे चिंता कवनाची, कुणी या कसे या. किंबहुना हा वारकरी पंथ जो आहे, वारकरी संप्रदाय जो आहे, त्या वारकरी संप्रदायाने सामान्य माणसं, पिछाडलेली माणसं, कुठेतरी समाजामध्ये ज्यांना मान नाही, मर्यादा नाही, ज्यांचं काही समाजामध्ये अस्तित्व नाही, अशी माणसं एकत्र करून हा संप्रदाय घडलेला आहे. सामान्य माणसांचं एकत्रीकरण आणि सामान्यातून असामान्य निर्माण करणं हा वारकरी संप्रदायाचं कर्तव्य. हे वारकरी संप्रदायाने केलेलं आहे, हे वारकरी पंथाने केलेलं आहे. ज्ञानोबांनी वाळवंटामध्ये जे पिछडे आहेत, जे सामान्य आहेत, ज्यांना जीवनाविषयी, ज्यांना समाज स्वीकारत नाही जीवन जगत असताना, अशा लोकांना दासी जणी संप्रदायामध्ये, नामदेव राय आहेत संप्रदायामध्ये, वेश्येची मुलगी सुद्धा संप्रदायामध्ये आहे, वारकरी पंथामध्ये, चोखोबाराय संप्रदायामध्ये आहेत. ज्या जातीला आजही किंबहुना आजच्या काही 50-100 वर्षापूर्वीचा जर आपण कालखंड पाहिला तर दलितांना स्वतःच्या अधिकारासाठी या देशामध्ये संघर्ष करावा लागला. एवढी विचित्र परिस्थिती या देशामध्ये होती. किती वर्षापूर्वी? 100 वर्षापूर्वी. ज्या देशामध्ये 150 वर्षापूर्वी किंबहुना सावित्रीबाई फुलेंना स्त्री शिक्षणासाठी या समाजाने शेण मारलं, दगड मारली. या समाजाने, तुम्ही आम्ही स्त्रियांना शिक्षण सावित्रीबाई देतात म्हणून त्या सावित्रीबाईंवरती समाजाने दगड फेकली. स्त्रियांना शिक्षण देण्याचा अधिकार नाही हे शास्त्र सांगतं, असं समाजाची धारणा होती. अशा विचित्र परिस्थितीमध्ये सुद्धा 750 वर्षापूर्वी ज्ञानोबारायांनी जनाबाईंना संत बनवलं. जी दासी आहे, घरामध्ये दास्यत्व करते, कोणाच्या तरी घरामध्ये दासी म्हणून राहते. जी चोखोबारायांची पत्नी, त्या चोखोबारायांच्या पत्नीला सोयराबाईंना ज्ञानोबारायांनी संत बनवलं आणि तिचे अभंग निर्माण झाले. तिने अभंग लिहिले, पांडुरंगाचं वर्णन केलं, परब्रह्माविषयी बोलायला लागली, शास्त्रांचं ज्ञान ती सांगायला लागली. हा वारकरी संप्रदाय. विठाला विठाला वारकरी संप्रदाय सामान्य लोकांना जवळ करतो म्हणून संप्रदाय सामान्य आहे का? काही काही माणसं म्हणतात ना, सामान्य माणसं एकत्र करतात म्हणून समाज संप्रदाय सामान्य असेल तर संप्रदायाने सामान्यांना जरी जवळ केलं असलं, सामान्यांना असामान्य जरी बनवलं असलं तरी या संप्रदायाचं जे तत्वज्ञान आहे ते जगाच्या पाठीवर सर्वश्रेष्ठ या संप्रदायाचं तत्वज्ञान. ज्ञानोबारायांच्या ज्ञानेश्वरीची बरोबरी करेल असं या जगामध्ये तत्वज्ञान आहे. नुसतं सामान्यांना जवळ घेतलेलं नाही, नुसते जे पिछडे आहेत, सामान्य आहेत, गरीब आहेत, दलित आहेत, अशा लोकांना जवळ केलं म्हणजे तुम्ही कुठेतरी कमी आहात म्हणून तुम्ही गरीब लोकांच्या जवळ जाता, त्यांना जवळ घेता. तुमच्याकडे सामर्थ्य नाही. आणि तुम्ही पहा, गरीब देवाचे भक्त गरीब असतात, श्रीमंत देवाचे भक्त श्रीमंत असतात. बरोबर आहे का? नाही. जो देव श्रीमंत आहे त्याचे भक्त गरीब आहेत. विष्णूचे भक्त पहा तुम्ही, देव श्रीमंत आहे पण भक्त सुदामासारखी भक्त गरीब आहेत. आणि भगवान शंकर गरीब आहेत पण भक्त पहा तुम्ही, रावण. भगवान शंकराचे भक्त कोण आहेत? रावण आहेत. रावणाकडे काही कमतरता आहे? जे नेते श्रीमंत असतात त्यांचे कार्यकर्ते गरीब असतात, आणि जे नेते गरीब असतात त्यांचे कार्यकर्ते श्रीमंत असतात. आता कार्यकर्त्यांना लुटूनच नेत्याला मोठं व्हावं लागेल ना. नेता मोठा कसा काय होईल? तुम्हाला लुटल्याशिवाय नेता मोठा होऊ शकतो का? जे नेते सांगतात आम्हाला चप्पल नव्हती घालायला, आम्हाला शाळेमध्ये जायला पुस्तकं नव्हती, त्या नेत्यांची आज हजारो कोटीची प्रॉपर्टी आहे. कुठून आणली? खुरपायला गेला होता का दारे धरायला गेला होता? विठाला विठाला भगवान श्रीकृष्ण, भगवान विष्णू श्रीमंत आहेत पण भक्त गरीब आहेत. आणि भगवान शंकर हे गरीब आहेत, इतके गरीब आहेत की एक दिवस बायांची चर्चा झाली. कोण बाया?
भगवान विष्णूची बायको आणि भगवान शंकराची बायको, लक्ष्मी आणि पार्वती. आता त्या जरी देवी असल्या दोघी सुद्धा, पण बायाच आहेत. दोघी देवी आहेत, एक विष्णूची आहे, एक शंकराची आहे, पण बाया आहे. लक्ष्मी पार्वतीला म्हटली, का ग जरा आमच्या ह्यांच्याकडे बघ, अलंकार, वस्त्र, श्रीमंती, आणि तुमच्या त्यांच्याकडे पहा, अंगाला राख लावली, गळ्यामध्ये साप आहे, मुंडक्याच्या माळा आहेत, माणसाची मुंडकी कवटी त्याच्या माळा आहेत तुझ्या नवऱ्याच्या गळ्यामध्ये. काय पार्वतीला वाईट वाटलं. पार्वती शंकरांकडे आल्या, म्हटलं देवा तुम्हाला तर नाही काही इज्जत, पण असं म्हणतात ना बाया नवऱ्याला. मंडपात कबूल केले त्यांनी, धर्म मंडपात. विठ्ठल पण आमची इज्जत जाते, आम्हाला नावं ठेवतात लोक. पार्वतीला भगवान शंकरांनी समजावून सांगितलं, हे बघ पार्वती, माझ्या गळ्यामध्ये जो साप आहे तो काही अलंकार नाही, तो कशासाठी धारण केलाय? साप हा काळाचं प्रतीक आहे. साप हा काळाचं, मृत्यूचं प्रतीक आहे साप म्हणजे. आणि तो गळ्यामध्ये का ठेवलेला आहे की क्षणोक्षणाला माणसाला स्मरण राहावं की मृत्यू इतका जवळ आहे. मृत्यू किती जवळ आहे? गळ्याच्या जवळपर्यंत मृत्यू एवढा जवळ आहे, हे माणसाला स्मरण राहिलं पाहिजे. ती म्हणजे ठीक आहे, ते मृत्यूचं प्रतीक आहे. मग गळ्यामध्ये जे काही रुंडमाळा आहेत, त्या रुंडमाळा कशासाठी आहेत? शंकराने सांगितलं, पार्वती ह्याच्या रुंडमाळा आहेत ना, त्या सामान्य माणसाच्या रुंडमाळा नाहीत, सामान्य माणसाची मुंडकी नाहीत. हे एक एक मुंडक म्हणजे त्या माणसाचं आहे, ज्या माणसाचं या पृथ्वीवरती साम्राज्य होतं. एकेकाला एकेकाळी या पृथ्वीवरती राज्य ज्या माणसाचं होतं, त्याची ही मुंडकी आहे. सामान्य माणसाची मुंडकी गळ्यामध्ये घातलेली नाही. या पृथ्वीचं साम्राज्य ज्याच्या चरणाशी लोळत होतं, अशा मोठ्या मोठ्या महान महान माणसाची मुंडकी या गळ्यामध्ये घातलेली आहे. माणसाला याचं स्मरण राहावं, काही जरी जीवनामध्ये कमवलं, कुठपर्यंत जरी मजल गेली, तर शेवटी मुंडक शिल्लक राहत. विठाला विठाला हे प्रतीक. नाहीतर तो देव लवकर प्रसन्न होणार आहे, लवकर प्रसाद देणार आहे, लवकर भक्ताला आशीर्वाद देणार आहे. म्हणून काही काही बाया आपल्या नवऱ्याला त्याची उपमा देतात, म्हणतात आमचे हे म्हणजे भोळा शंकर. आमचे हे म्हणजे कोण? भोळा शंकर. ते शंकर कुठं? तुझा शंकर्या कुठं? कुणाला कुणाची उपमा द्यावी? ते शंकर आहेत जे हिमालयामध्ये राहतात. तुझा शंकर स्वेटर घालून कीर्तनाला आलाय, बरोबर आहे. तुझा शंकर सूर्य मावळल्यानंतर ज्यावेळी पाथर्डीहून निघतो, त्याला आखा रस्ता पुरत नाही. तिसगावरून ज्यावेळी तो गावाला, देवी धामणगावला निघतो, किंवा मढीहून, आता मढीतही मिळत असेल, मिळते की नाही माहिती नाही, इकडे कुठे मिळते? पाथर्डीला मिळते का? हा, मग मिळते. कुठे मिळते नेमकं? विठाला. तो शंकर एकदा तिकडून या रस्त्याच्या कडेवरून निघाला की या रस्त्याच्या कडेपर्यंत येतो, या कडेवरून निघाला की या कडेपर्यंत येतो. हा शंकर तुमचा आमचा. आणि असा असला तरी वट सावित्रीच्या पौर्णिमेला ह्या मावल्या वटाला त्या दोरा बांधायला जातातच, वडाकडे जातातच. इच्छा नसते, पण आता गाव काय म्हणेल म्हणून जावं लागतं, बरोबर. मग त्या वडाकडे जातात वट सावित्रीच्या दिवशी, आणि वडाला दोरा बांधतात आणि वडाला सांगतात, वडा मला पाव, वडा मला पाव. वडापाव नाही, वडा मला प्रसन्न हो, वडा मला पाव, असं म्हणतात, बरोबर आहे की नाही? आणि त्या वडाला दोरा बांधतात. मी तर म्हणतो
त्या वडाला दोरा बांधण्यापेक्षा याच्या मुंडक्याला दोरा बांधला पाहिजे. त्या वडाला बांधण्या याच्या मुंडक्याला बांधला पाहिजे. आणि साधा दोरा नाही बांधला पाहिजे, मांजा बांधला पाहिजे. मांजा. विठाला विठाला हे तुमचं आमचं जीवन आहे. तुम्ही आम्ही आमच्यावर सुद्धा कृपा करत नाही. तुम्ही आम्ही स्वतःला सुद्धा न जपणारी माणसं, स्वतःच्या जीवनाला न जपणारी माणसं आहेत. तुम्ही आम्ही जगाला कधी जपणार आहोत आणि परिवाराला कधी जपणार आहोत. व्यसनाधीन झालेली जी काही माणसं असतील, स्वतःचं शरीर व्यसनाने खराब होतं हे माहीत असताना सुद्धा व्यसनाधीन आहेतच. जी माणसं स्वतःच्या शरीरावर स्वतःवर उपकार करू शकत नाही ती काय परमार्थाविषयी देवाविषयी चर्चा करणार. जे माणसं स्वतःच्या शरीराचा विचार करत नाही, स्वतःवर प्रेम करत नाहीत, स्वतःच्या परिवाराची चिंता करत नाही, ती माणसं विचारतात देव कुठे. देव त्याला सांगायचं बाटलीतच आहे, दुसरीकडे कुठंच नाही देव, तेवढाच देव आहे. त्या माणसाने काय देवाविषयी चर्चा करावी, ज्ञानोबरायांविषयी काय चर्चा करावी, जगद्गुरु तुकोबरायांविषयी काय चर्चा करावी, भगवान बाबा वामन भाऊविषयी त्या माणसाने काय चर्चा करावी. अहो कमीत कमी त्या माणसाने भाऊ बाबांच्या समोर दर्शनाला जाऊ नये. विठ्ठल ज्या साधू संतांनी तुम्हा मला माणूस म्हणून जगायला शिकवलं, त्या साधू संतांचे तुम्ही आम्ही ज्यावेळेस भक्त आहेत असं म्हणून घेतो. आम्ही साधू संतांचे भाऊ बाबांचे आम्ही भक्त आहोत आणि त्यांनी सांगितल्याप्रमाणे जर जीवन जगत नसू तर आपल्याला तुम्हा मला त्या भाऊ बाबांचा भक्त म्हणून घेण्याचा काडी मात्रही अधिकार नाही. काडी मात्र सुद्धा अधिकार. त्यांनी सांगितल्याप्रमाणे जर तुम्ही आम्ही जीवन जगत नसू, त्यांनी जे सिद्धांत आपल्याला जगण्यासाठी जे काही मार्गदर्शन केलं आणि त्यांनी सांगितल्याप्रमाणे जर आपल्याकडून जीवन जगणं होत नसेल तर आपण कमीत कमी त्यांचे भक्त आहोत हे म्हणून सुद्धा घेऊ नये. विठाला विठाला म्हणून स्वतःवरती प्रेम जी माणसं करत नाहीत, स्वतःवरती जी माणसं कृपा करत नाहीत ती माणसं परमार्थाच्या लायकीचे नाहीत. ज्या माणसाला व्यवस्थित संसारामध्ये आनंदाने जीवन जगता येत नाही, व्यवस्थित संसार करता येत नाही, ती माणसं सुद्धा परमार्थाच्या योग्यतेची नाही. ज्ञानोबरायांचे शब्द सांगतो म्हणजे लक्षात येतील. जयाचे अहिक धन नाही, तयाचे परत्र पुसशी काही. ज्या माणसाचं इहलोकातलं जीवन चांगलं नाही, इहलोकातलं जीवन त्याचं उत्कृष्ट नाही, त्या माणसाचं परलोकातलं जीवन स्वर्ग आणि नरक त्याच्याविषयी काय विचार करा. ज्या माणसाला संसारामध्ये आनंदाने जगता आलं, संसार व्यवस्थित हाताळता आला, संसार व्यवस्थित करता आला तर संसारानंतर पुढची पायरी आहे परमार्थाची. संसार उत्कृष्ट केल्यानंतर, संसारामध्ये राम नाही हे लक्षात आल्यानंतर मग खऱ्या रामाचा शोध आहे, मग खऱ्या रामाचा शोध आहे. नाहीतर संसारामध्ये ज्याला राम सापडला नाही, ज्याच्या संसारातच काही राम नाही. काही काही माणसं म्हणतात घरी आल्यानंतर महाराज हे पोरग शाळेतही काही कामाचं नाही, गुराकडे पाठवायच्या लायकीचं नाही, 2-3 गुरं डोंगराला सोडून येते आणि हे संसाराचं तर कोणत्याच कामाचं नाही, याला जा गडावर घेऊ. आम्हाला काय सांगतात गडावर घेऊन जा. अशा माणसांचा कारखाना म्हणजे काही परमार्थ आहे का? विठाला विठाला संतांकडे जायचं असेल तर तो अधिकारी असावा संतांपर्यंत पोहोचण्यासाठी, संतांपर्यंत जाण्यासाठी. आणि संतांपर्यंत गेल्यानंतर मग त्या माणसाचं कल्याण होईल. बरोबर आहे की नाही? संतांपर्यंत प्रत्येकाला जाण्याची इच्छा आहे, परंतु संतांपर्यंत गेल्यानंतर आपलं कल्याण झालं पाहिजे ही मात्र इच्छा कोणाकडे नाही. संत तुम्हा मला संसाराचा आशीर्वाद देण्यासाठी, संसारामध्ये सुख देण्यासाठी संत पाहिजे, परंतु खरा संत हा संसारासाठी कधीच आशीर्वाद देत नाही. म्हणून वारकरी संप्रदायाकडे लोक येत नाही. दुसरे संप्रदाय तुम्ही पहा, संसारासाठी आशीर्वाद देणारे सगळे संप्रदाय त्या जगामध्ये ज्या बेटा तेरा कल्याण हो जाएगा, बाजारामध्ये संत पडलेले जातात. संतांना अजिबात कमी नाही. आणि या जगामध्ये सगळ्यात सोपं असेल तर महाराज होणं, बुवा होणं सगळ्यात सोपं. जेवढा मूर्ख असेल तेवढा लवकर बुवा होतो, तेवढा लवकर बाबा होतो, तेवढा लवकर. सगळ्यात सोपी गोष्ट म्हणजे बाबा होणं, प्रवचन देणं, कीर्तन देणं सगळ्यात सोपं. काय एक टिपण पाठ करायचं,
1000-500 रुपयाचं धोतर घेतलं, 200-300 रुपयाचा शर्ट घेतला, 50-50 रुपयाचं उपर्ण कमराला बांधलं, 200-300 रुपयाचा फेटा घातला, झाला ना बाबा 1,500 बाबा झाला. आणि ऐकणारी माणसं प्रश्न विचारत नाहीत, समोर बसलेली माणसं विचारत नाही ना तू असं का सांगितलं, असं तू सांगितलं कशाबरोबर, बरं तू कुठं अध्ययन केलं, कुठं अभ्यास केला, कोणत्या गुरुचा तू शिष्य आहे, तुला गीता कळते का, तुला ज्ञानेश्वरी कळते का, तुला तुकोबारांचा गाथा कळतो का, हा समोर बसलेला माणूस विचारत नाही. बरोबर आहे. समोर बसलेली माणसं जोपर्यंत विचारत नाही तोपर्यंत सांगणारी माणसं त्यांच्या पद्धतीने सांगणार आहे. विठाला विठाला हा जो संप्रदाय, हा जो पंथ आहे तो या जगातल्या प्रत्येक जीवाचं, प्रत्येक माणसाचं कल्याण करणारा वारकरी पंथ आहे. आणि या साधू संतांनी, त्या पंथातल्या सगळ्या संतांनी, सगळ्या धर्मामध्ये जन्माला आलेल्या, सगळ्या पंथामध्ये जन्माला आलेल्या कोणत्याही संतांकडे तुम्ही पहा, त्यांनी समाजाचं कल्याणच केलेलं आहे. त्या पंथातले संत म्हणजे वामन भाऊ महाराज, त्या पंथातले संत म्हणजे भगवान बाबा. आणि ह्या संतांनी काय केलं तर काय केलं हे आज काय केलं संतांनी, संतांनी वामन भाऊ महाराजांनी काय केलं, भगवान बाबांनी काय केलं, काय केलं तर हे तुम्ही आम्ही आज मंडपामध्ये बसलो हे भाऊ बाबांनी केलं. तुम्ही आम्ही कीर्तनाकडे आलो, तुम्ही आम्ही माणूस झालो हे भगवान बाबांनी केलं, हे वामन भाऊ महाराजांनी केलं. तुम्हा आम्हाला कल्याणाचा मार्ग दाखवला, तुम्हा आम्हाला माणसं बनवलं हे भाऊ बाबांनी केलं. विठाला विठाला प्रत्येक संतांनी केलं.
कोणताही संत असू द्या, कोणत्या धर्मामध्ये जन्माला येऊ द्या, कोणत्या पंथामध्ये जन्माला येऊ द्या, या जगातल्या प्रत्येक संतांनी एवढंच केलं, या समाजाला धर्म सांगितला, या समाजाला देव सांगितला, या समाजाला देव दाखवून दिला. देव समाजापर्यंत माणसं घेऊन गेले, देवाला समाजापर्यंत माणसं घेऊन गेले. तुकोबरायांसारखे साधू संत, ज्ञानोबरायांसारखे साधू संत स्वतःकडे देव घेतला आणि समाजाच्या दारावर गेले. देव घ्या कोणी, देव घ्या कोणी. जसं एखादा गावामध्ये दुकानदार येतो, एखादा व्यावसायिक येतो, तो म्हणतो घे, त्याच्याकडे जी वस्तू असेल ती घ्या म्हणतो. पूर्वीच्या काळामध्ये एक स्त्री यायची गावामध्ये, सुया घे, दिव्य घे, पोत घे, घे ग माय पिठाला. तिच्याकडे जे आहे ते घ्या घ्या म्हणायची, तिच्याकडे जी वस्तू असेल. आणि ज्या बाईला, ज्या स्त्रीला त्या वस्तूची गरज असेल ती घ्यायची. घरामध्ये जर पहिलीच एखादी सुई असेल तर तुम्ही पुन्हा सुई घेणार आहात का? दोरे घेणार आहात का? बिब्बे घेणार आहात का? आता सुईची वगैरे आवश्यकता राहिलेली नाही, परंतु पूर्वीच्या कालखंडामध्ये बरोबर आहे. घरामध्ये जर तुमच्या पहिलंच आहे ती वस्तू, किंवा ते जर नको असेल तुम्हाला नको आम्हाला, तू पुढे जा. तसं साधू संत तुमच्या आमच्या दारावर आले आणि दारावर येऊन म्हणाले देव घ्या कोणी, देव घ्या कोणी. आयते आलो घर पुसून, आयता आलोय घरावर, तुमच्या दारावर आलोय, देव घ्या, देव घ्या, हे साधू संत म्हणाले. पण तुम्ही आम्ही काय म्हणालो? देव न लगे, देव न लगे, न लगे, देव न लगे, देव न लगे, देव न समाज साधू संतांना म्हणाला देव नको, देव नको, आम्हाला देव नको. देव न लगे, देव न का नको? तर देवाला ठेवायला जागा शिल्लक नाही. ठेवायचं कुठे? आमच्या अंतःकरणामध्ये पूर्वीच भरलेलं आहे आमचं अंतःकरण, आणि त्या अंतःकरणामध्ये आता देवाला ठेवायला जागाच नाही. साधू संतांच्या दुकानामध्ये देवाच्या व्यतिरिक्त काही नाही. बरोबर आहे. साधू संतांनी जो दुकान घातलेला आहे, साधू संतांनी जे दुकान रचलेलं आहे, त्या साधू संतांच्या दुकानामध्ये देवाच्या व्यतिरिक्त तुम्हाला काहीच मिळणार नाही. घातला दुकान देती आली आसीला, येणाऱ्या प्रत्येक माणसाला देव देणारा संत असतो. आणि संत हा देवाच्या व्यतिरिक्त जगाला काहीच देत नाही. हे लिहून घ्या. संत जगाला देवाच्या व्यतिरिक्त काही देऊ शकत नाही. विठाला विठाला आणि संताशिवाय आपल्याला देवही मिळू शकत नाही. बरोबर आहे. संताशिवाय देवही मिळू शकत नाही, आणि देवाच्या व्यतिरिक्त संत काही देऊ शकत नाही. आणि देवाच्या व्यतिरिक्त जर एखादा संत काही देत असेल, देवाच्या व्यतिरिक्त जर एखादा संत काही देत असेल तर तो निश्चित संत नाही असं मानावं. एखादा संत जर म्हणाला ना मी हे देतो, मी ते देतो, मी संसारासाठी आशीर्वाद देतो. काही काही माणसं म्हणतात आमचे जे गुरु आहेत ना एवढे श्रेष्ठ आहेत,
आपल्या त्या घाटामध्ये गाडी पंक्चर झाली, गुरुचं नाव घेतलं, हवा भरली टायर मध्ये. हे गुरु काही पंक्चरवाला आहे का काय? हवा भरणार आहे का? काही माणसं म्हणतात आमचा गुरु कोणत्याही रोगावर औषध देतो. कोणत्याही रोगावर औषध देतो. तो नेमकं गुरु आहे का डॉक्टर आहे? गुरुचं काम आहे का औषध देणं? गुरुचं काम देव देण्याच्या व्यतिरिक्त काम नाही. तेची संत तेची संत तेची संत तेची संत तेची संत ज्यांचा आहे न लगे काही नेणती काही टाना टोना. जादू टोना माहिती ना? जादू टोना माहिती त्यातला एक टाना टोना. बरोबर. साधू संत जादू टोना करणारे नाहीत, साधू संत देव देणारे आहेत. आणि देव ज्याच्याकडे मिळतो त्याला संत म्हणतात. तुम्हाला जर देवाच्या व्यतिरिक्त काही पाहिजे असेल तर ते संताकडे मिळणार नाही. तुम्हाला जर देवाच्या व्यतिरिक्त काही पाहिजे असेल तर भगवान बाबांच्या मंदिरात जाऊच नका. तिथं नाहीच, तिथं नाही. तुम्हाला जर देव पाहिजे असेल तर वामन भाऊंच्या मंदिरात जा. विठाला विठाला नाहीतर काही काही माणसं कुणाला काय मागतील काय भरोसा नाही. मारुतीच्या मंदिरासमोरून जात होता गाडीवर, 2 मिनिट थांबला, नमस्कार केला देवाला. देवा ही लगन सराई चालली, हा चैत्र चालला, या उन्हाळ्यात तरी होऊ दे लग्न. पुन्हा समोर उभा आहे मारुती रायांच्या समोर. ते म्हटले अजून माझच नाही. विठ्ठला विठ्ठला मारुतीरायांच्या समोर ज्यावेळेस आपण उभा राहू त्यावेळेस मारुतीरायांना काय मागायचंय तर मारुतीरायांना राम मागायचंय. राम राम त्यांच्याजवळ. त्यांच्याकडे हे नाही, त्यांच्याकडे देव आहे, त्यांच्या हृदयामध्ये देव आहे. मनोजवं मारुततुल्य वेगं जितेंद्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मज वानरयुथ मुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. ते श्रीरामाचे दूत आहेत. ते नेमकं कोण आहेत हे कळालं पाहिजे. आणि मग ते कोण आहेत हे कळालं की त्यांच्याकडे काय आहे हे कळतं. बरोबर आहे. मग त्यांच्याकडे काय आहे हे कळालं की आपण काय मागावं हे कळतं. नाही तर माणसं नुसतं मागत राहतात. कुणाकडे मागतात हेही माहित नाही, त्याच्याकडे काय आहे हेही माहित नाही, आणि आपण काय मागतो हेही माहित नाही. नुसती मागत राहतात. देवाच्या मंदिरामध्ये एक माणूस हात जोडून उभा असतो आणि देवाला म्हणतो 1,00,000 रुपयाचा फायदा होऊ दे. देवाला हात जोडून काय म्हणतो 1,00,000 रुपयाचा फायदा होऊ दे. आणि मंदिराच्या बाहेर एक भिकारी टोकरं घेऊन बसलेला असतो आणि त्याला वाटतं आत गेलेल्या माणसाने 1 रुपया याच्यात टाकावा. 1,00,000 रुपये मागतो देवाच्या समोर आणि 1 रुपया मागतो देवाच्या समोर. दोघे भिकारीच आहेत. एखादा 1,00,000 मागत असेल काय फरक पडला? त्याला 1,00,000 मिळाल्यानंतर जे सुख होणार आहे की 1 रुपया मिळाला भिकाऱ्याला पण होणार आहे. मग यांच्या आनंदात बदल काय, यांच्या वृत्तीत बदल काय? दोघे भिकारीच आहेत. विठाला विठाला संतांच्या
समोर ज्यावेळेस तुम्ही उभे राहाल, एखाद्या संताच्या मंदिरात ज्यावेळेस तुम्ही जाल, संताच्या दुकानापर्यंत तुम्ही ज्यावेळी जाल, त्या संतांकडे काय आहे तर त्या संतांकडे देव आहे. घातला दुकान देती आली दान. ज्ञानोबरायांनी दुकान घातलं, जगद्गुरु तुकोबारायांनी दुकान घातलं, ज्ञानोबरायांनी दुकान घातलं, त्याचं नाव आहे ज्ञानेश्वरी. त्या दुकानात तुम्हाला देव हवा असेल तर त्या दुकानापर्यंत जा. ते दुकान आजही आहे. तुम्ही म्हणाल 750 वर्षापूर्वी ज्ञानोबरायांनी दुकान घातलं असेल, आता त्याचे वासे पडले असतील, त्यातलं सगळं संपलंही असेल, सगळ्या लोकांनी नेलंही असेल, काय शिल्लक राहिलं त्या दुकानामध्ये? नाही नाही, ते दुकान आजही आहे, कालही होतं, भविष्यामध्ये अनंत कालापर्यंत राहणार आहे. कारण की ते दुकान देवाचे, देवाचं. देव हा कधी मरणारा नाही, संपणारा नाही. बरोबर. देव हा सत्यम शिवम सुंदरम, तो सत्य आहे, तो संपणारा नाही. त्या ज्ञानोबांनी जे दुकान घातलं त्याचं नाव आहे ज्ञानेश्वरी. आणि त्या ज्ञानेश्वरीमध्ये जे मिळतं तो देव आहे. जगद्गुरु तुकोबारायांनी जे दुकान घातलं त्याचं नाव आहे गाथा. आणि त्या गाथ्यामध्ये मिळतं तो देव आहे. त्या ज्ञानोबारायांनी ज्ञानेश्वरीचं दुकान घातलं, जगद्गुरु तुकोबारायांनी गाथ्याचं दुकान घातलं. आणि त्यातून आम्ही एक एक अभंग घेतला, 2-2 ओव्या घेतल्या, त्याचं दुकान मांडलं. दुकान घालणं वेगळं, दुकान मांडणं वेगळं. विठाला विठाला. त्या साधू संतांनी मुक्त कंठाने दुकानं घातली. कुणी या, कुणी वाचा, कुणी ज्ञान ग्रहण करा, कुणालाही देव मिळू शकतो त्या ग्रंथाच्या साह्याने, ज्ञानोबरायांच्या ज्ञानेश्वरीच्या साह्याने, जगद्गुरु तुकोबारायांच्या गाथ्याच्या साह्याने. आणि आज माणसं त्या दुकानापर्यंत जायलाच तयार नाहीत. माणसाला इकडे कुठेतरी हातावर देव पाहिजे, कुठेतरी. माणसं दुकानात गेले किराण्याच्या आणि तिथं मागतात फवारणीचं औषध. बरोबर आहे की? आता किराणा दुकानात गेल्यावर साखर, काय तुम्हाला जे काही डाळ काय लागेल ते धान्य दुकानात मिळेल. एक माणूस उठला आणि त्याचे काही शेतीचे दुकान असतात ना, खताचे, रोगरचे, त्या दुकानात गेला आणि तिथं म्हटला जाऊन, दुकानदार साहेब 1 किलो साखर द्या. कुठं गेला? औषधाच्या दुकानात. काय मागितली? साखर. तो दुकानदार म्हणला रोगर आहे, देऊ का? रोगरची बाटली देऊ का? ज्या दुकानामध्ये जे मिळतच नाही ती माणसं तिथे मागायला जातात. माणसाला वाटतं कीर्तन ऐकल्यावर सुख मिळालं पाहिजे. कीर्तनकाराचं दुकानच अपूर्ण आहे. कीर्तनकाराकडे देव नाही, कीर्तनकाराकडे छे देव नाही. विठाला विठाला. कीर्तनकाराकडे पाकिट आहे, कीर्तनकाराकडे देव नाही. तुम्हाला देव पाहिजे असेल, तुम्हाला सुख पाहिजे असेल तर ते फक्त ज्ञानेश्वरीत आहे आणि ते फक्त जगद्गुरु तुकोबारायांच्या गाथ्यात आहे. दुसरीकडे कुठेच मिळणार नाही. भाऊबाबांची शपथ घेऊन सांगतो, विठाला विठाला. ते कुठेच मिळणार नाही ज्ञानेश्वरीच्या व्यतिरिक्त आणि जगद्गुरु तुकोबारायांच्या गाथ्याचे. तुम्ही किती शोधा, कोणत्याही महाराजाच्या पायावर जीव आपटा, कोणत्याही महाराजाचे टंगडे तुमच्या घराला लागू द्या, काही होत नाही. लोक म्हणतात आमच्या घरातलंही महाराजाचे टंगडे लागायला पाहिजे. काही गरज आहे का त्याच्या टंगड्याची आपल्या घरात? आवश्यकता नाही ना. आपल्या घरात जर कल्याणाची इच्छा असेल, माणसं आम्हाला म्हणतात चला तुमचा पाय लागू द्या आमच्या घराला. आमच्या जीवनात आमच्या पायाने काही झालं नाही. तुमच्या घराचं कधी काय, तुमच्या घराचं कल्याण करून घ्यायचं असेल तर तुमच्या घरामध्ये ज्ञानेश्वरी असेल आणि जगद्गुरु तुकोबारायांचा गाथा असेल, तुमच्या घराचं निश्चित कल्याण झालं. तुम्हाला कोणत्या संताकडे जाण्याची गरज नाही, तुम्हाला कोणत्या देवाकडे जाण्याची गरज नाही, तुम्हाला कोणत्या मंदिरामध्ये जाण्याची गरज नाही. कोणता बुवा पाहायचा नाही, कोणता बाबाही पाहायचा नाही. हे बुवा बाबा रोज जेलमध्ये जातात, रोज जेलमधून बाहेर येतात, त्यांचं काही खरं नाही. 10-20 वर्ष एखाद्याची सेवा केल्यावर लक्षात येतं ते नालायक होते. किती वर्षानंतर लक्षात आलं? 20 वर्ष त्याची सेवा केली मग लक्षात आलं जेलमध्ये गेल्यावर आयला ते बाबा नव्हता राव, त्याचं नालायक होता. कधी लक्षात आलं? 20 वर्षानंतर. तुमचे आमचे 20 वर्ष वाया गेले ना, तुमचं आमचं जीवन वाया गेलं ना. ते 20 वर्ष येणार आहेत का पुन्हा? मग त्याच्यापेक्षा कोणता बाबाही नको, कोणता बुवाही नको, कोणता गुरुही नको. आपल्या घरामध्ये ज्ञानेश्वरी ठेवणं, आपल्या घरामध्ये गाथा ठेवणं हेच कल्याणाचं सर्वोत्तम माध्यम आहे. हेच सर्वोत्तम माध्यम आहे आणि हेच भाऊबाबांनी केलेलं आहे. तुम्ही ज्ञानेश्वरी वाचा म्हणून भगवान बाबांनी पाण्यावर बसून ज्ञानेश्वरी वाचली. पाण्यावर बसून ज्ञानेश्वरी वाचून तुम्हा आम्हाला काही चमत्कार दाखवायचा नव्हता भगवान बाबांना.
कमीत कमी हा अज्ञानी समाज आहे. या अज्ञानी समाजाला या चमत्काराच्या माध्यमातून तर असं वाटेल की या ज्ञानेश्वरीमध्ये काहीतरी आहे. त्या ज्ञानेश्वरीमध्ये कुठली तरी एखादी दिव्य शक्ती आहे. त्या ज्ञानेश्वरीमध्ये असणारा जो देव आहे तो या समाजाला कळेल म्हणून भगवान बाबांनी पाण्यावर बसून ज्ञानेश्वरी वाचली. बैसोनी पाण्यावरी वाचली ज्ञानेश्वरी, नारायणाचे कैवारी झाली कीर्ती चराचरी. त्या महात्म्याने पाण्यावर बसून ज्ञानेश्वरी वाचली. आपण कमीत कमी जमिनीवर बसून तरी वाचावी. आपण कमीत कमी जमिनीवर बसून आपण 4-4 तास रील्स पाहू शकतो, पण ज्ञानेश्वरीची 2 पानं उचकून वाचू शकत नाही. 4-4 तास युट्यूब पाहू शकतो, नेटफ्लिक्स पाहू शकतो, इन्स्टा पाहू शकतो, व्हॉट्सअप पाहू शकतो, परंतु जगद्गुरु तुकोबारायांच्या गाथाची 2 पानं आपण चालू शकत नाही. आणि घरामध्ये माणसं म्हणतात, महाराज आमची मुलं फार बिघडली. कुणामुळे बिघडली? ते काय आमच्या संगतीत थोडे येत. सकाळी उठले तुमच्या बरोबर, जेवले तुमच्या बरोबर, राहिले तुमच्या बरोबर, शाळेत गेला शाळेतून आला पुन्हा तुमच्यातच, घरात झोपला तुमच्याच. बिघडला कशामुळे? तुमच्यामुळेच. विठाला विठाला रोज नित्यनेमाने ज्ञानेश्वरीच्या 2 ओव्या वाच, 5 ओव्या वाच, 10 ओव्या वाच, जगद्गुरु तुकोबारायांच्या गाथ्याच्या 2 अभंग वाच. हे जर त्याला सांगितलं तर तो कदाचित कधीच बिघडणार नाही. नाहीतर हे चालू आहे, अखंड चालू आहे. तुम्ही बिघडलेले होते, त्याच्यानंतर ते बिघडलेले राहणार, त्यांच्यानंतर ते बिघडलेले राहणार, त्याच्या पुढचे. बरोबर आहे की नाही? संस्कार हे राहणारच नाही. शहरामध्ये कुटुंब होतं आणि खेड्यातले कुटुंब आई वडील त्याने शहरात नेले आणि शहरामध्ये नेल्यानंतर वरच्या मजल्यावर त्यांना ठेवलं. वरच्या मधलं ठेवत असताना बायकोने सांगितलं, मी अजिबात यांचा त्रास सहन करणार नाही. त्यांना जेव्हा तहान लागेल, त्यांना जेव्हा भूक लागेल, त्यांनी घंटी वाजवायची, मी त्यांना जेवण पाणी नेऊन देईन. रोजचा क्रम चालू होता. एक दिवस लहान पोरग खेळत खेळत गेलं, ती घंटीच घेऊन आलं. म्हातारे दिवसभर उपाशी. अन्न नाही, पाणी जसं तुम्हाला मिळत नाही तसं नाही मिळत. अन्नही नाही, पाणी. पण ते पोरग संध्याकाळी आलं, तो नोकरीवरून आला, कामावरून आला, त्याने आई वडिलांना विचारलं, काय जेवण वगैरे झालं का? आई बाबाचा आवाजच नाही, खाल्लंच नाही. वर गेला, वर जाऊन विचारलं, ते म्हणले, नाही बाबा, कशाचं जेवण, कशाचं पाणी. म्हटलं, तुम्ही घंटी वाजवली नाही? ते म्हणे, नाही. का वाजवली नाही? पण ती जेवण कशी काय वर आणून देईल? ते म्हटले, बाळा, घंटी वाजवली असती पण घंटीच नाही. तर पोराला बघून घेतलं, बाळ्या घंटी घेऊन गेला की काय? म्हटलं, हो पप्पा. कुठं टाकली नेऊन? तो म्हटला, वेडा आहे का काय? कुठे कशी टाकून देईल? कपाटात नेऊन ठेवली म्हणे. कपाटात? कशासाठी कपाटात ठेवली? तो म्हटला, बाबा, आता हे म्हातारी मरतील, हे मेल्यानंतर तुम्ही म्हातारी होणार आहे, मग तुमच्यासाठी पुन्हा नवीन घंटी आणायची का? एवढा व्यवहार तरी मला कळतो ना, तुमच्या सोबत संगतीत राहून. विठ्ठल त्याच पोराला जर घरामध्ये ज्ञानेश्वरी वाचायची शिकवली असती, तुकोबारायांचा गाथा वाचायचा शिकला असता, किंबहुना स्वतःने जर कधी ज्ञानेश्वरी वाचली असती तर त्याला कळालं असतं, सकळ तीर्थाची धुरी जी का माता पितरे ते सेवेशी कीर शरीरे लोणकीचे. आणि ज्या आई वडिलांनी तुम्हाला काही अक्कल नसताना 10-20 वर्ष सांभाळलं, त्या आई वडिलांची ज्यावेळेस बुद्धी खराब होती त्यावेळेस माणसं तक्रार करतात, आमच्या म्हाताऱ्याला काही कळतच नाही, आमच्या म्हाताऱ्या. तुला कधीतरी कळत नव्हतं, तू शेण खात होता तेव्हा तिने तुला अन्न खाऊ घातलंय. पुढचं बोलायचंय का? विठाला विठाला. तेव्हाही शेण खात होता, आताही शेणच खातो का पुन्हा? कळतंय का नाही? तेव्हा तर खातच होता शेण, आताही. त्याने जर ज्ञानेश्वरी वाचली असती तर त्याला ज्ञानोबारायांनी संस्कार दिलेत, बाबा रे तू कोणत्या तीर्थाला जाऊ नको, आई वडील सगळ्या तीर्थांचे तीर्थ. माय बाप गे
सगळ्या तीर्थांची आई वडील तीर्थ आहेत. काही आवश्यकता नाही कोणत्या तीर्थाला जाणे. आई वडिलांना घरी सांभाळत नाही, रोज आपलं पंढरीच्या वारीला आहे, कुठं इकडं त्या तीर्थावर जा, त्या तीर्थावर जा, काशीला जा. आई वडील घरात, त्यांची व्यवस्था, त्यांची सेवा नाही. कशाला काशी करायला जातो? विठ्ठल विठ्ठल. त्याला ज्ञानेश्वरी वाचली असते तर ज्ञानोबरायांनी हे संस्कार त्याच्या अंतःकरणामध्ये पेरले असते, तुकोबरायांनी हे संस्कार त्याच्या अंतःकरणामध्ये पेरले असते. आणि त्याने वरच्या मजल्यावर ठेवून बायकोला असं सांगितलं नसतं की यांची व्यवस्था कर म्हणून. त्याने स्वतः त्यांची काळजी घेतली असती. आणि बायकोची तरी काय ताकद आहे बरं त्याच्या पुढे जाणे? बरोबर, बायको ऐकतच नाही का? बायको ऐकतात ना, बायका लायकीची असली तर ऐकतात. हाच जर नंदी बैल असेल तर बायको कशी काय ऐकते? बरोबर आहे. आपणही कुठेतरी योग्यतेचे असलो तर बायकोही ऐकते. तिला सुद्धा ऐकण्यासाठी अक्कल असलेला माणूस पाहिजे. विठ्ठल ऐकतात, तिला सुद्धा चांगलं कळतं, वाईट कळतं. हाच माणूस जर चुकीचा असेल, याच्याकडे जर संस्कार नसतील तर ती कदापि ऐकणार नाही. ती कदापि सुद्धा कधीच ऐकणार नाही. म्हणून तुम्ही जर सुसंस्कारित आहात, तुमच्याकडे जर संस्कार आहेत आणि हे संस्कार देणारी दुकानं, हे संस्कार मिळणारं दुकान म्हणजे साधू संतांचं दुकान आहे. घातला दुकान देते आली अशी दान. आलेल्या प्रत्येक माणसाला दान देतात, प्रत्येक माणसाला. कुणालाही ते काही खाली हात पाठवत नाही, कुणालाच. कारण की ते उदार आहेत. संत उदार उदार भरले अनंत भांडार. अनंत भांडार भरलेलं आहे. तुम्ही किती त्या ठिकाणाहून घेऊन गेले, किती संस्कार तुम्ही आयुष्यभर ग्रहण केले, किती ज्ञान ग्रहण केलं, तर त्या ज्ञानेश्वरीतलं ज्ञान संपणार नाही. जगद्गुरु तुकोबरांच्या गाथातलं ज्ञान संपणार नाही. कारण की ते उदार उदार भरले अनंत भांडार. ते उदार आहे, ते देणार आहे. माणसं म्हणतात आम्हाला ज्ञानेश्वरी कळतच नाही, जगद्गुरु तुकोबरांचा गाथा कळतच नाही. तुम्ही काय सांगता बाबा, काय सांगता महाराज, ज्ञानेश्वरी वाचा गाथांचा. तुम्हाला आम्हाला कळतं तरी काय? काहीच कळत नाही. एक शिकलेला पोरगा होता, डॉक्टर होता, त्याची बायको प्राध्यापक होती. प्राध्यापक, आता मराठीची प्राध्यापक, साहित्यामध्ये तज्ञ, कविता वगैरे सगळं तिला जमायचं. गाणे वगैरे बनवणं, कविता बनवणं, शेरो शायरी बनवणं, तिच्याकडे चांगली कला होती. आणि दिवाळीचा सण, चांगला सूट बूट घातला, काय कोट घातला, आरशात पाहिलं, त्याला वाटलं आता मी फार छान दिसतोय. बायको समोर जाऊन उभा राहिला आणि बायकोला म्हटला सांग मी कसा दिसतोय. काय म्हटलं बायकोला? सांग मी कसा दिसतो. बायको म्हटली वा वा काय सुंदर दिसताय तुम्ही, किती छान दिसताय. तो म्हटला बाई तू ढगाकडे पाहून कविता केल्या, डोंगराकडे पाहून कविता केल्या, ढेकळाकडे पाहून कविता केल्या, माझ्याकडे पाहून एखादी कविता सुचती का नाही तुला? कशा झाडाकडे पाहून कविता सुरू केल्या. आता कवी कशाकडे पाहून कविता करतात? हिरवे हिरवे गार गालीचे, हरित तृणाच्या मखमालीचे, त्या मखमालीवर एक फुलराणी खेळत होती. हिरवं गवत पाहिलं तरी कवीला सुचतं, तो कविता करतो. तो म्हटला बाई तू डोंगराकडे पाहून कविता केल्या, ढेकळाकडे पाहून कविता केल्या, दगडाकडे पाहून कविता केल्या, माझ्याकडे पाहून कधीतरी कविता कर एखादी. बायकोला वाटलं आता 2-4 वर्ष झालेत लग्नाला, कविता करण्याच्या लायकीचा नाही पण करू. तिने कविता केली. तिने सांगितलं तुम्ही कसे दिसता जरा कवितेतून सांगते. मेघनादरी पोतात वधी जानराला, त्याची नाम आहे 12 महातील 5व्याला. त्याची संहिता पूजिती जे अस्तमानी, तैसे तुम्ही दिसता मजला धनी. सुंदर कविता झाली. त्याने ऐकली. म्हटलं पुन्हा सांग. तिने पुन्हा सांगितली. त्याला काही कळलीच नाही. तुम्हाला तरी कुठं कळली? त्याला कळली नाही, तुम्हाला तरी कुठं? त्याने मला फोन केला म्हणे महाराज एवढे दिवस बायकोने कधी काही वर्णन केलं नाही, पण आज जरा कविता केली माझ्यावर, मला त्याचा अर्थ सांगा. म्हटलं सांग कविता. तुम्ही सांगायला लागला तर म्हटलं माझ्याही लक्षात नाही, लिहून घेतो आणि तुम्हाला व्हॉट्सअपला. म्हटलं अरे मला वेळ नाही, आता 7 वाजत आले, मला कीर्तनाला जायचंय. पळपळ चालली आमच्या जीवाची. फोनवर फोन येत आहेत. आमच्या मामांना फोनवर फोन, कुठं आले कुठं आले, तिसगावात आले का,
तिकडं मढीच्या रस्त्याला लागले का, घाटात आले का, घाटात गेले, फोनवर फोन. म्हटलं एवढा वेळ नाही माझ्याकडे. म्हटलं नाही नाही, ते कीर्तन 5 मिनिटं लेट करा. त्याच्यामुळे उशीर झाला, त्याच्या कवितेमुळं. त्याने ती कविता लिहून पाठवली, मग मी ती वाचली, मग तिचा अर्थ लावायला सुरुवात केली. मेघनाद रिपू, मेघनाद म्हणजे रावणाचा मुलगा, आणि रावणाचा मुलगा त्याचा शत्रू. मेघनाद रिपू, रिपू म्हणजे शत्रू. त्या रावणाच्या मुलाचा शत्रू कोण? लक्ष्मण. त्या लक्ष्मणाने मारलं रावणाच्या मुलाला मेघनाद. मेघनाद रिपू तातवधी ज्या नराला. त्या लक्ष्मणाचा बाप रिपुतात. त्या लक्ष्मणाचा बाप कोण? दशरथ. ते आठवत नाही. आता 9च वाजले, तुम्ही पूर्ण झोपले. श्रवणा सवे सुमना समाधी जोडे. समाधीत आहेत सगळी माणसं. मेघनाद रिपुतात वधी ज्या नराला. लक्ष्मणाचा बाप राजा दशरथ. तातवधी, त्या दशरथाने कोणाला मारलं? श्रावण बाळाला मारलं. तातवधी जाणाराला. त्याची नाम आहे 12 महातील 5व्याला. तेच नाव 12 महिन्यापैकी 5व्या महिन्याचं आहे. चैत्र, वैशाख, ज्येष्ठ, आषाढ, श्रावण. श्रावण भाद्रपद नाही, श्रावण. चैत्र, वैशाख, ज्येष्ठ, आषाढ आणि श्रावण. ज्याने मारलं तेच नाव आहे 12 महिन्यापैकी 5व्या महिन्याला. त्याची नाम आहे 12 महातील 5व्याला. त्याची संहिता पूजिती जे अस्तमानी. त्या श्रावणाच्या शेवटच्या तिथीला म्हणजे अमावस्येला संध्याकाळी सायंकाळी कुणाची पूजा करतात? शेतकरी सगळे. बैलाची. तैसे तुम्ही दिसता मजला धनी. बैल म्हणाली बायको विठाला विठाला. सामान्य कविता आपल्याला कळत नाही, त्या शब्दामध्ये देव आहे. ते शब्द कधी कळणार आहेत? तुकोबारांच्या शब्दामध्ये देव आहे. तुका म्हणे पहा शब्दाची हा देव. शब्दामध्ये देव आहे म्हणून कळत नाही. साधा असतं तर लगेच कळालं असतं. ज्ञानेश्वरीमध्ये ज्ञानोबारांच्या प्रत्येक शब्दामध्ये देव आहे म्हणून कळत नाही. आणि तो देव एक ना एक दिवस निश्चित कळेल. आणि ज्याला ज्याला कळाला ते भगवान बाबा झाले आणि ते वामन भाऊ झाले. ज्ञानेश्वरीने भगवान बाबांना संत बनवलं. ज्ञानेश्वरीने संत वामन भाऊ महाराजांना संत बनवलं. ज्ञानेश्वरीने नारायण महाराजांना संत बनवलं. या जगातला प्रत्येक संत जो बनवला तो ज्ञानेश्वरीने बनवला. आणि तो जगद्गुरु तुकोबारांच्या गाथ्याने बनवला. कारण की त्यांच्या शब्दामध्ये देव आहे. आणि तो देव जर आपल्याला हवा असेल तर या साधू संतांनी, भगवान बाबांनी, वामन भाऊंनी आपल्या घरापर्यंत त्या देवाला घेऊन आलेत. हा सप्ताह म्हणजे काय? आपल्या घरामध्ये आलेला हा देव आहे. आपल्या घरामध्ये आलेला हा गाथा आहे. आपल्या घरामध्ये आलेली ही ज्ञानेश्वरी आहे. संत उदार उदार भरले अनंत भांडार. त्या ठिकाणी प्रत्येक माणसाची त्या भांडारामध्ये मिळणाऱ्या पदार्थांनी प्रत्येक माणसाची तृप्ती होईल. किंबहुना जे शिल्लक राहतील. आज तुम्ही आम्ही त्या ज्ञानेश्वरी वाचली, तुम्ही आम्ही सुखी झालो, तुम्ही आम्ही आनंदी झालो, तुम्हाला आम्हाला देव समजायला लागला, देव कळायला लागला. आपल्या नंतर जी लोक राहिलेली आहेत त्यांच्यासाठी ते ज्ञान राहणारच आहे की नाही? का तुम्ही आम्ही कळलं म्हणजे संपलं? काही काही माणसाकडे शब्दच नसतात बोलायला. 2-4 शब्द ठरलेले असतात, पण त्याला माईक घेण्याची खूप हौस. दिवसभर वर्ष श्राद्धाचा कार्यक्रम होता आणि तिकडे सगळी श्रद्धांजली वगैरे वाहिली. संध्याकाळी माझं कीर्तन झालं. कीर्तन झाल्यावर ते उठलं. दिवसभर तिकडे श्रद्धांजली वाहिली. माईक हातात घेतला. म्हटलं आज योगायोगाने आपल्या या मोठ्या सप्ताहामध्ये वैकुंठवासी रामदास महाराज दराडे यांचं सुंदर कीर्तन झालेलं आहे. वैकुंठ. मी म्हटलं अरे इथंच आहे मी. जमत नाही परंतु माणसाला हाऊस माईक हातामध्ये घ्यावी. थोडं जरी आलं तरी माणसाला दाखवण्याची तृप्ती नाही. साधू संतांच्या त्या दुकानामध्ये त्या शब्दांमध्ये तृप्त करण्याचं सामर्थ्य आहे. तुम्हाला आम्हाला ज्ञानी बनवण्याचं सामर्थ्य आहे. म्हणून तुम्ही आम्ही या कीर्तनामधून एकच लक्षामध्ये ठेवायचे आणि या सप्ताहामधून एकच लक्षामध्ये ठेवायचे ते म्हणजे तुमच्या आमच्या प्रत्येकाच्या घरामध्ये ज्ञानेश्वरी असली पाहिजे. जगद्गुरु तुकोबारांचा प्रत्येकाच्या घरामध्ये गाथा असला पाहिजे.
आणि तोच भगवान बाबांचा आशीर्वाद आहे आणि तोच वामन भाऊंचा प्रत्यक्ष आशीर्वाद आहे. त्याच्या व्यतिरिक्त संतांचा कोणताच आशीर्वाद नाही. विठाला विठाला माग त्याची पुरे धनी अनेकाशी जो जो गाथा वाची जो जो ज्ञानेश्वरी वाची तो तृप्त होईलच. ज्ञानेश्वरी वाचून आणि गाथा वाचून माणसं तृप्त होती. तुम्ही जीवनभर संसार केलेला आहे, संसार करून तृप्तता मिळाली का? जीवनभर संसार केला, प्रत्येक व्यक्तीने संसार केला, पण संसार करून तृप्तता मिळाली नाही. पण असे साधू संत आहेत जीवनभर ज्ञानेश्वरी वाचली आणि आनंदाने मेले, सुखाने देह ठेवला, तृप्तता आहे. माग त्याची पुरे धनी अनेकाशी उरे, अनेकांना माग त्याची पुरे धनी, धनी म्हणजे तृप्तता. जो मागे जो तिथपर्यंत जाईल त्याची तर तृप्तता होईलच, पण मागे राहिलेल्या माणसांचा सुद्धा उद्धार होईल. आणि म्हणूनच मागे राहिलेली जी माणसं आहेत, मोगरा फुलला मोगरा फुलला फुले वेचिता बहरू कळिया सियाला. एक संत गेला की दुसरा संत जन्माला येतो. एक संत, एक मोगऱ्याचं फुल पडलं की दुसरी कळी येते. त्याप्रमाणे वारकरी पंथामध्ये एक संत गेला की दुसरा संत येतो. कशामुळे? त्या ज्ञानेश्वरी रूपी मोगऱ्याला लागलेली संत रूपी फुलं आहेत. विठाला विठाला म्हणून प्रत्येकाला ज्ञान देण्याचं सामर्थ्य, प्रत्येकाला देव देण्याचं सामर्थ्य या दोन ग्रंथांमध्ये आहे. म्हणून या सप्ताहाच्या निमित्ताने आपण एकच लक्षामध्ये ठेवायचे, महाराज जाऊ द्या चुलीत, त्याने काय सांगितलं, कुठून आला होता, कशामुळे बडबड करत होता, जाऊ द्या खसाडात. एक लक्षात ठेवा, फक्त गाथा आणि ज्ञानेश्वरी हे दोन ग्रंथ घरामध्ये ठेवा. तुमची येणारी, तुमची आमची येणारी पिढी कधीच बिघडणार नाही, कधीच बिघडणार नाही. हे भगवान बाबांचे संस्कार आहेत. म्हणून सांगतो, भगवान बाबांनी हे सांगितलं, आपलं वामन भाऊंनी हे सांगितलं. कारण की त्यांनी जे अन्नछत्र उघडलेलं आहे, मुक्तीचं जे अन्नछत्र त्यांनी घातलेलं आहे, त्या अन्नछत्रामध्ये कमी पडतच नाही. कारण की ते देवाने भरलेलं आहे. म्हणी पोते म्हणी
संतांचं जे पोत आहे ते रिकाम होत नाही. तुमचं आमचं पोत आगुट येईपर्यंत जरा खाली जातं. आगुट आली की संपत. कधी कधी आगुटीच्या अगोदर देवाने भरलेलं नाही. संतांचं पोत देवाने भरलेलं आहे. संतांचं पोत देवाने भरलेलं आहे. म्हणून नारायणगड सोडल्यानंतर सुद्धा भगवानगड उभा राहिला. तुम्हा आम्हाला घर उभं करता येत नाही. किती कष्ट आहे. सामान्य गोष्टी. कुठून दगड आणला, कुठून कारागीर जमवले, कुठून कष्ट घेतले. स्वतःला घाणीला झुकून घेतलं बाईला सोडत. जसं शेतकरी शेती कसत असताना एखादा बैल जर लंगडा झाला, थांबला, बसला तर स्वतःच्या खांद्यावर जीव घेतो, शेती तयार करतो, शेतीची मशागत करतो. तसं भगवानगडावर एक दिवस बैल बसला घाणीचा. चुन्याची जी घाणी असते ना, त्या घाणीचा बैल बसला. लोक म्हटले बाबा आता बैल बसला ना, चालू कसं करायचं. बाबा स्वतः उठले, घाणीचं जू खांद्यावर घेतलं, बैलाप्रमाणे ओढलं. तेव्हा भगवानगड निर्माण. तो भगवानगड म्हणजे भगवान बाबांच्या घामाचं फळ आहे, कष्टाचं, साधनेचं, तपश्चर्याचं, पुण्याचं फळ आहे. भगवानगड म्हणजे ते देवाने भरलेलं पोट आहे. लोक म्हणतात 1-1 कोटी लोक देतातच कसे काय, गाव देतं कसं. आकडे ऐकून लोक वाकडे आहेत. 1 कोटी 2 कोटी एवढी लोक ते माणसाला देत नाही, ते संताला देतात. देवे भरी दे नोहे रीते. ते देवाने भरलेलं आहे पोत, तुम्ही आम्ही भरलेलं नाही. आणि तुम्ही माणसं म्हणते आम्ही जर दिलंच नाही तर रिकामच होणार नाही. रिकाम होणार नाही ना. ते देवाने भरलंय, ते देवाने परिपूर्ण केलंय, देवाने स्थापन. म्हणून नारायणगड सोडल्यानंतर सुद्धा पुन्हा 13 वर्षामध्ये 11 वर्षामध्ये भगवानगड उभा राहू शकतो, भगवानगड निर्माण होऊ शकतो. त्याचं कारण आहे देवाने भरलेलं पोत आहे, माणसाने भरलेलं पोत नाही. माणसं काय पोत भरणार, देवाने. तुका म्हणे पोते भरले नोहे रीते. आणि म्हणून आज 3ऱ्या पिढीवर श्री क्षेत्र भगवानगडावर ज्या माऊली ज्ञानोबारायांनी या वारकरी संप्रदायाचं पोत भरलेलं आहे, या वारकरी पंथाचं ज्ञान पोत भरलेलं आहे, त्या माऊली ज्ञानोबारायांचं मंदिर आज भगवानगडावर होतंय. ज्या भगवान बाबांनी आयुष्यभर ज्ञानोबारायांना हृदयाला ठेवलं, हृदयाला लावून ठेवलं, ज्यांच्या हृदयामध्ये आयुष्यभर ज्ञानोबाराय होते, जवळ ज्ञानेश्वरी होती, किती जवळ होती, प्राणा इतकी जवळ होती. म्हणून प्राण सोडत असताना ज्ञानेश्वरी वाचत वाचत ऐकत ऐकत प्राण सोडला. 8व्या अध्यायाच्या ओळ वाचायला लावल्या नाथाने सरांनी सांगितलं. ज्ञानेश्वरी उघडा, 8वा अध्याय करा आणि 8व्या अध्यायामध्ये जैसा झाकला घटीचा दिवा, निजे काय झाला केदवा, या रीती जो पांडवा देह ठेवी. बाबा म्हटले थांबा. तिथंच ज्ञानेश्वरी थांबवली आणि तिथंच स्वतः थांबले. ज्ञानेश्वरी मध्ये थांबले. ज्ञानेश्वरी आयुष्यभर ज्ञानेश्वरी मध्येच राहिले, शेवटी सुद्धा ज्ञानेश्वरी मध्येच थांबले. आणि आज भगवानगडावरती ज्ञानोबारायांचं मंदिर होते, त्या ज्ञानोबारायांच्या मंदिरामध्ये सुद्धा भगवान बाबाच थांबले. हो, म्हणून ते जे पोत आहे, तो जो भगवानगड आहे, ते जे तीर्थक्षेत्र आहे, ते देवाने परिपूर्ण भरलेलं आहे. आणि त्या तीर्थक्षेत्रावरून येऊन, त्या ठिकाणी येऊन त्या ज्ञानाची लूट तुम्ही आम्ही करायची, त्या संस्कारांची लूट तुम्ही आम्ही करायची. ज्ञान लुटायचे, गड लुटायचा नाही. आपल्या पिढीने लुटलायच ना, मागच्या लोकांनी लुटलं, प्रत्येक संताला लुटलं, त्याबद्दल नाही. काही लोक तिथं संस्थांवर येऊन, साधूकडे येऊन, महाराजाकडे येऊन महाराजाला लुटणारे असतात, पण तसे महाराज नाही. लुटता येईल लोकांना असे ते काही सध्या भगवान बाबाच्या कृपेने महाराज नाहीत. म्हणून त्या ठिकाणी आल्यानंतर आपल्याला काय लुटायचंय, तर त्या ठिकाणी ज्ञान आहे, त्या ठिकाणी संस्कार आहेत, आणि ते चंद्र सूर्य असेपर्यंत राहणार आहे. विठाला विठाला तुका म्हणे पोते देवे भरले नोहे रीते, संत उदार उदार भरले अनंत भांडार. या संत द्वयांच्या संयुक्त पुण्यतिथीच्या निमित्ताने
आपल्या गावामध्ये चालू असलेला अखंड हरिनाम सप्ताह आणि त्या अखंड हरिनाम सप्ताहामध्ये भाऊबाबांच्या कृपेने मला त्यांच्या चरणाची त्यांच्या पायाची सेवा करायला मिळाली आणि तुम्हा मायबाप श्रोत्यांची सुद्धा सेवा करायला मिळाली त्याबद्दल मी मला स्वतःला धन्यता देतो आणि या ठिकाणी या सेवेसाठी त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार आणि महाराज आहेत पीठी मास्तर आहेत सगळे सहकारी त्यांच्या सगळ्यांच्या कृपेने त्यांच्या सगळ्यांच्या सहकार्याने ही कीर्तनरूपी सेवा झालेली आहे ही झालेली कीर्तनरूपी सेवा संत भगवान बाबा संत वामन भाऊ महाराज या संत द्वयांच्या पांडुरंग परमात्म्याच्या गुरुवरी शास्त्री बाबा गुरुवरी स्वामीजी आणि तुम्ही मायबाप श्रोते यांच्या सर्वांच्या चरणी ठेवतो आणि सेवेला पूर्ण रंग